नमस्कार, मी नीता. आज आपण ओल्या नारळाची अगदी कमीत कमी खर्चात तयार होणारी आणि करायला म्हणाल ना तर अगदी सोपी अशी खोबऱ्याची वडी करणार आहोत. आणि ही वडी आपण अशा पद्धतीने करणार आहोत की ती साधी खोबऱ्याची वडी न राहता तुम्ही त्याला खोबऱ्याची मिठाई सुद्धा म्हणू शकता. ही अशी छान खुटखुटीत होते बर्फी आणि आतून सुद्धा बघा कसे छान पदर सुटलेत याला. वरून मस्त खुटखुटीत आणि आतून अगदी मऊसूत. आतून हे असे भरपूर लेयर्स असलेली बर्फी अगदी तोंडात टाकताच विरघळते. इथे मी प्रत्येक जिन्नसाचं अगदी अचूक प्रमाण सांगितलंय, त्यामुळे जर का तुम्ही ही वडी अगदी प्रथमच करत असाल तरीही ती मुळीच चुकणार नाही. वडी करण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला नारळ किसून घ्यायचं आहे. पण नारळ किसण्यापेक्षा मला जी पद्धत जास्त सोपी वाटते ती मी तुम्हाला सांगते. काय करायचं, नारळ मधोमध फोडून त्याचे 2 भाग करायचे आणि ते साधारण अर्धा 1 तास फ्रीजरमध्ये ठेवायचे. तासाभरानंतर फ्रीजरमधून बाहेर काढून जाड चमच्याने किंवा सुरीने किंवा हे असं काहीतरी असेल तुमच्याकडे त्याने ही नारळाची कवड गोल गोल फिरवत खोबऱ्याची वाटी सैल करून घ्यायची. आणि मग एका पॉइंटला ही खोबऱ्याची कवड अलगद अशी करवंटीपासून वेगळी होते. ही बघा कशी छान निघून आली आहे खोबऱ्याची वाटी. इथे मी 2 मोठे नारळ म्हणजे 4 कवडी घेतले आहेत. ही वडी जर आपल्याला छान पांढरी शुभ्र व्हायला हवी असेल तर त्यावर ही जी काळपट चॉकलेटी साल असते ती काढून घ्यायची. आता खोबऱ्याच्या वाट्या या अशा छान पांढऱ्या शुभ्र सोलून झाल्या. मग आपल्याला या खोबऱ्याचे अगदी छान पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. हे बघा खोबऱ्याचे हे असे इतके पातळ काप करायचे. हे असे छान पातळ काप केले ना म्हणजे काय होतं, मिक्सरला अगदी मस्त बारीक वाटले जातात. खोबरं आपण जरी विळीवर किसून घेतलं ना तरी नंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंच आहे. त्यामुळे किसण्याची मेहनत घेण्यापेक्षा मला हे असे बारीक काप करून ते मिक्सरमध्ये वाटणं जास्त सोपं वाटतं. आता हे काप आपल्याला अजिबात पाणी न घालता असं कोरडंच वाटून घ्यायचंय आणि जितकं जास्त बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचंय. आणि यामध्ये खोबऱ्याचे अख्खे तुकडे शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता वडीसाठी सगळ्या जिन्नसांचं प्रमाण अगदी परफेक्ट मिळावं यासाठी हा किस आपण मोजून घ्यायचा. त्यासाठी मी ही मध्यम आकाराची वाटी घेतली आहे. तुम्ही ही घरातली कोणतीही एक वाटी नक्की करा आणि पुढचे सगळे जिन्नस आपल्याला त्याच वाटीने मोजून घ्यायचे. हा किस वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने थोडासा दाबून भरायचा आहे. वाटी अशी उपडी केली तरी हा किस असा अख्खाच्या अख्खाच राहतोय. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की वाटी भरताना हा किस आपण थोडासा दाबूनच भरलाय. आता हा किस 3 मध्यम वाट्या इतका भरलाय. त्यामध्ये आपण घालायचं 3 लहान चमचे तूप. म्हणजे एका मध्यम वाटी किसासाठी 1 लहान चमचा तूप असं प्रमाण घ्यायचं. तसंच या वडीसाठी आपल्याला गरम दूध सुद्धा लागणार आहे. ते सुद्धा आपण आत्ताच तयार ठेवायचं. ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजून घेतलाय त्याच वाटीने मोजून हे 3 वाट्या इतकं दूध आहे. तसंच वड्या थापण्यासाठी आपल्याला एखादा ट्रे किंवा खोलगट ताट आत्ताच तयार करून ठेवायचे. कारण एकदा का वड्या करण्यासाठी तुम्ही पॅन गॅसवर ठेवलात की मग मात्र अजिबात इकडे तिकडे काहीच करता येणार नाही. मी इथे ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून त्याला तूप लावून घेतलंय. पण जर बटर पेपर नसेल तर नुसत्या ताटाला सगळीकडून व्यवस्थित तूप चोळून घेतलात तरीही चालेल. आता एकीकडे हा किस अगदी मंद गॅसवर परतायला घ्यायचा आणि दुसरीकडे मी हे दूध सुद्धा गरम करायला ठेवलंय. हा खोबऱ्याचा किस आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे त्याचं दूध बाहेर निघतं आणि त्यामुळे तो जास्त ओलसर होतो. म्हणून तो असाच थोडा वेळ परतून घ्यायचा आणि थोडा कोरडा करून घ्यायचा. आता बघा साधारण 6 ते 7 मिनिटं हा किस आपण अगदी मंद गॅसवर तुपावर छान परतून घेतलाय आणि आता तो थोडासा कोरडा सुद्धा झालाय. प्रत्येकाला वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो. फक्त काय बघायचं, त्यामध्ये जे मॉइश्चर असतं, ओलसरपणा असतो, तो थोडासा कमी करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण हे गरम केलेलं दूध घालायचं आणि हे मिश्रण मंद गॅसवर सतत परतत राहायचं. काही जण यामध्ये दूध न घालता खोबरं आणि साखर मिक्स करून साखरेचे जे पाणी सुटतं त्यामध्येच हा किस परतून वडी तयार करतात. आणि खरी पारंपरिक पद्धत म्हणाल तर तीच आहे. पण मग त्याला बर्फीचं टेक्स्चर नाहीये आणि वडी सुद्धा वरून थोडीशी करकरीत दिसते आणि खाताना सुद्धा खोबऱ्याचा किस जिभेवर जाणवतो. पण दूध घातल्याने काय होतं, मिश्रण छान एकजीव होतं. वडी आतून छान मऊसूत होते आणि अगदी जिभेवर ठेवताच विरघळते. इथे मी फुलक्रीम दूध वापरले. म्हशीचं दूध वापरलात तरी चालेल कारण ते सुद्धा छान घट्ट असतं. हे मिश्रण अगदी मंद गॅसवर परतायचं आणि सतत ढवळत राहायचं. कारण थोडा वेळ जरी ते न ढवळता ठेवलं तर तळाशी करपू शकतं. आता जसं जसं मिश्रण घट्ट होत चाललंय तसं तसं ते परतताना हाताला
जड लागतंय. तुम्हाला जर अगदी पांढरी शुभ्र आणि पेड्यासारखी मऊ बर्फी हवी असेल तर हे मिश्रण असं इतकं घट्ट झाल्यावर त्यामध्ये साखर घाला. पण मला अशी खुटखुटीत म्हणजे हाताने खुटकन मोडता येईल अशी बर्फी हवी आहे, म्हणून मी अजून थोडा वेळ परतते आणि हे मिश्रण अजून थोडंसं कोरडं करून घेते. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कुठेही जराही वाढवायची नाहीये, अगदी सुरुवातीपासून ती मंदच ठेवायची आहे. आता हे बघा, मिश्रण अगदी व्यवस्थित कोरडं झालंय. पण कोरडं झालंय हे कसं ओळखायचं तर त्याचा रंग पांढरा शुभ्र न राहता थोडासा क्रीम कलर होतो. आणि मगाशी जे मिश्रण परतताना हाताला जड लागत होतं ते तितकंसं जड न लागता बऱ्यापैकी सहज परतता येतंय. इथे मी हे मिश्रण इतकं कोरडं व्हायला किती मिनिटं लागतात हे सांगत नाहीये, कारण त्यासाठी जो वेळ लागतो तो काही गोष्टींवर अवलंबून असतो. जसं की तुम्ही जे दूध वापरलंय ते पातळ आहे की घट्ट आहे, तुम्ही खोबरं मिक्सरला अगदी बारीक वाटलंय की थोडंसं जाडसर राहिलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम जी आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे ती मंद होण्याचं प्रमाण सुद्धा प्रत्येक गॅसच्या शेगडीनुसार वेगवेगळं असतं. त्यामुळे हे मिश्रण किती कोरडं व्हायला किती मिनिटं लागली हा विचार न करता त्या वेळच्या त्याच्या टेक्स्चर कडे लक्ष द्या. म्हणजे तुमचं तुमच्याच लक्षात येईल की बाबा इतकं कोरडं झालं की दूध घालायचं, इतकं कोरडं झालं की साखर घालायची, आणि त्यामुळे ही बर्फी तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट कराल. आता बोलता बोलता मी यामध्ये साखर घातली आहे. ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या इतकी साखर यात घालायची. साखर विरघळायला सुरुवात झाली की हे मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागतं. जर मध्येच तुम्हाला वाटलं की पॅन खूप तापलाय तर गॅस थोडा वेळ बंद करायचा आणि सतत परतत राहायचं आणि थोड्या वेळाने मग गॅस परत चालू करायचा. मिश्रण साधारण हे असं इतकं घट्ट झालं की यामध्ये आपल्याला घालायची आहे मिल्क पावडर. मिल्क पावडर प्रत्यक्षात घालतानाचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून चुकून डिलीट झालाय, पण आपण ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी इतकी मिल्क पावडर घालायची. म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त आणि 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी. मिल्क पावडरमुळे या खोबऱ्याच्या वडीला अगदी छान खव्यासारखी टेस्ट येते आणि त्यामुळे ही वडी अगदी खोबरं आणि खव्यापासून केलेल्या बर्फी सारखीच लागते. आता इथून पुढे हे मिश्रण हळूहळू कोरडं होत जाईल. शक्यतो अशा प्रकारची मिठाई करताना नॉनस्टिक कढईचाच वापर करायचा, म्हणजे ढवळायला सोपं पडतं आणि करपण्याची शक्यता सुद्धा कमी होते. मात्र जरी नॉनस्टिक कढई असली तरी सतत तळापासून ढवळतच राहायचंय आपल्याला. यामध्ये आता मी ही 1 लहान चमचा वेलची पूड घातली, छान सुगंध येतो त्यामुळे. हे बघा, हे असं अगदी बऱ्यापैकी कोरडं होत चाललं असलं तरी सुद्धा अगदी सहज परतलं जातंय, म्हणजे हे आपल्याला अजून थोडा वेळ असंच परतत राहायचंय. आणि आता हा फरक बघा, या स्टेजवर मी हे मिश्रण परततेय, पण हे परतताना आपला काविलथा सहजपणे मिश्रणात फिरत नाहीये. वर खाली ढवळताना थोडासा जोर लावायला लागतोय. मिश्रणाची ही छोटीशी गोळी मी 2 मिनिटं बाजूला काढून ठेवते थंड होण्यासाठी, आणि तोपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचंय. 2 मिनिटानंतर बघा, हे बाजूला काढून ठेवलेलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालंय आणि त्याची ही अशी गोळी सुद्धा तयार होतीये आणि ती अगदी लगेचच बऱ्यापैकी घट्ट सुद्धा होतीये. म्हणजे पूर्ण थंड झाल्यावर ती आणखी घट्ट होणार. त्यामुळे या स्टेजवर आता आपल्याला अगदी घाई करायची आहे. हे मिश्रण अगदी पटापट आपण तयार करून ठेवलेल्या ट्रे मध्ये काढायचं आणि मग हे लगेचच पसरवून थापून घ्यायला सुरुवात करायची. आणि ही कृती आपल्याला अगदी झटपट करायची आहे, कारण एकदा का हे मिश्रण गॅसवरून उतरवलं की अगदी लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. काविलथ्याच्या किंवा वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण अगदी एक समान पसरवून घ्यायचं. हे असं अगदी चारही बाजूंना टोकापर्यंत पसरवून एक समान सपाट करून घ्यायचं. आणि हे सगळं अगदी आपल्याला पटापट करायचंय, मिश्रण थोडं सुद्धा थंड होण्याच्या अगोदर करायचंय. मिश्रण हे असं व्यवस्थित एकसमान पसरवून झालं की लगोलग आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत, कारण एकदा का मिश्रण थंड व्हायला लागलं की मग मात्र आपल्याला वड्या नीट कापता नाही येणार. अगोदरच सुरी न वापरता सुरुवातीला या अशा पातळ काविलथ्याने तळापर्यंत खुणा करून घ्यायच्या, कारण सुरीने कापताना हे मिश्रण हाताला बऱ्यापैकी जड लागतं. त्यामुळे आधी काय करायचं, फक्त या अशा खुणा करून घ्यायच्या. काविलथ्या मात्र आपल्याला अगदी तळापर्यंत न्यायचा आहे. कसं झालं, मला कॅमेरा इकडून तिकडे ऍडजस्ट करायला सुद्धा वेळ नव्हता, म्हणून मी गॅस बंद करून ट्रे गॅसवरच घेतला आणि त्यामुळे ट्रे चांगलाच तापलाय आणि हाताला चटके बसतायत. मला हा ट्रे नीट धरता सुद्धा येत नाहीये.
ठीक आहे, तर आता या वड्या सुरीने कट करून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता सुरी फिरवताना किती जोर लागतोय, कारण मिश्रण लगेचच थंड व्हायला लागलंय आणि त्यामुळे ते घट्ट सुद्धा व्हायला लागलंय. आता यावर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे काही डेकोरेशन करायचं असेल, म्हणजे जसं की काही बिया किंवा बदामाचे काप लावायचे असतील, मनुका लावायचे असतील, तर ते पटापट लावून घ्यायचं, कारण नंतर मग ते बरोबर चिकटत नाही. साधारण तासाभरानंतर वड्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत. आता परत एकदा सुरी फिरवून त्या सुट्ट्या करून घ्यायच्या. तर ही अशी तयार झाली आहे आपली स्वस्त आणि मस्त खोबऱ्याची बर्फी किंवा खोबऱ्याची वडी. आता सणावारांचे दिवस जवळ येत आहेत, तेव्हा प्रसाद म्हणून वाटायला किंवा समजा तुम्ही कुणा पाहुण्यांकडे चाललाय, तेव्हा विकतची मिठाई न घेता ही अशी घरी केलेली खोबऱ्याची मिठाई घेऊन गेलात तर किती कौतुक होईल. दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवीला म्हणाल तर खूप सुंदर. तर मी केलेली ही खोबऱ्याची वडी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून तसं नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन प्रेस करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.